विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आपण बनगरवाडी या कादंबरीचा विचार मागील काही तासिक्यापासून करत आहोत. या कादंबरीचं जे पहिलं भाग आहे तो म्हणजे या कादंबरीचे जे मुख्य नायक म्हणूयात आपण, ते म्हणजे या बनगरवाडी या गावी शाळेमध्ये रुजू होण्यासाठी निघालेले राजाराम मास्तर हे आहे. ते आपल्या स्वतःच्या गावातून बनगरवाडी या ठिकाणी शाळेच्या पहिल्याच दिवशी ते स्वतः रुजू होण्यासाठी निघत आहेत. आपल्या घरून त्यांनी गाडीवाटेने पायी चालत ते जेव्हा निघतात, त्या प्रसंगाचं वर्णन कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांनी केलेले आहे. त्यानंतरचा जो पुढील भाग आहे तोही आपण या ठिकाणी पाहूयात. जेव्हा राजाराम मास्तर आपल्या घरून बनगरवाडीकडे निघालेले आहेत, ती परिस्थिती त्यांनी वर्णन केलेली आहे, ती वेळ या ठिकाणी नमूद केलेली आहे. मी एकटाच या ठिकाणी निघालो होतो. माझ्याच पावलाचा आवाज मला येत होता. रातकिडे किरकिरीत होते. गार वारा कानाशी आवाज करत होता आणि बराच वेळ चालल्यामुळे अंगात एक लय भरली होती, असा भाग कादंबरीकार वर्णन करतात. वाट चुकण्याची भीती वाटत होते, कारण यापूर्वी मी कधी बनगरवाडीला आलो नव्हतो. आता स्वतः नायक आपले विचार या ठिकाणी व्यक्त करताना म्हणतात की मी बनगरवाडीला एकटाच निघालेलो आहे. यापूर्वी मी कधीही बनगरवाडीला आलो नव्हतो, त्यामुळे वाट चुकण्याची भीती मला वाटत होती. अनेक प्रश्नांची मालिका त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. मास्तरांच्या मनामध्ये, शिक्षकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि मनातल्या मनात ते या ठिकाणी आपले विचार बोलून दाखवत असताना लेखकाने त्याला जे शब्दरूप दिलेलं आहे ते पुढील प्रमाणे आहे. वाट चुकण्याची भीती वाटत होती, कारण यापूर्वी मी कधी बनगरवाडीला आलो नव्हतो. हे गाव कसे असेल, काय असेल, तिथली माणसे माझ्याशी कशी वागतील, तिथे गेल्यावर राहायचे कुठे, असले प्रश्न मी स्वतःलाच विचारित होतो. 2 दिवस रागरंग बघून मला परत फिरायचे होते. कायम राहायचे म्हणजे काही सामान आणायला पाहिजे होते. आज केवळ धोतर, चादर, 2 कपडे एवढेच घेऊन मी चाललो होतो. पण चालत असताना जी मनस्थिती आहे, जी भावस्थिती आहे, त्या भावस्थितीला देखील कादंबरीकाराने शब्दरूप दिलेलं आहे. कारण कादंबरीचा आशय जर किंवा कादंबरीचं कथानक जर पुढे चालायचं असेल तर ते शब्दांच्या, संवादाच्या किंवा स्वगताच्या माध्यमातून ते पुढं चालत असतं. या राजाराम या मास्तरांच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत मनातल्या मनात, त्याला शब्दरूप देत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की मी निघालो खरं आहे, परंतु पहिल्याच वेळी मी बनगरवाडीला जात असल्यामुळे काही मोजकं वस्तू किंवा काही निवडक साहित्यच मी घेऊन निघालेलो आहे. कारण मी 2 दिवस तिथली सर्व परिस्थिती पाहून परत माझ्या गावी येणार होतो आणि अधिकचं सामान कायमचं राहायचं असल्यामुळे परत येऊन घेऊन जाणार होतो. म्हणून ते गाव कसं असेल, गावातील माणसं कशा स्वरूपाची असतील, ते माझ्याशी कशी वागतील, अशी शंका, असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे. आणि ज्या पद्धतीने पिशवीमध्ये दशम्यांची पिशवी होती, त्याच पिशवीमध्ये धोतर, चादर होतं, 2 कपडे होते आणि एवढं साहित्य घेऊन मी बनगरवाडीच्या दिशेने निघालो होतो. पुढेही निसर्गचित्रण आलेलं आहे, घटनाप्रसंगाची निर्मिती आहे. त्यालाही कादंबरीकार शब्दरूप देताना म्हणतात, माळावरून गार झोंबरे वारे वाहू लागले, चांदण्याचे तेज कमी झाले, धड चांदण्याचा उजेड नाही, धड उजाडले नाही, असली मधली अवस्था. या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे की मी एकटाच निघालेलो आहे. पूर्वी भाग वर्णन केलेला आहे की मी फार लवकर तर अंधारातच निघालो नाही ना, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता.
आणि आता जसा जसा ते रस्ता पार करत बनगरवाडीच्या दिशेने निघालेले आहे त्यावेळी त्यांना जाणवलेलं आहे हा जो माळरान आहे त्या माळरानावरून अधिकच गार असे वारे वाहू लागलेले होते. तर हळूहळू चांदण्याचे तेज कमी झाले होते. धड चांदण्याचा उजेडही नव्हता आणि उजाडलं देखील नव्हतं. अशी ही मधली अवस्था झालेली होती. बाभळी तरवाडासारख्या झुडपांचा ओळखू येणारा वास जाणवू लागला. वाटेवरची धूळ पायाला गार लागू लागली. व्यंकटेश माडगूळकर यांनी अतिशय लहान लहान बारीक सारीक गोष्टींचं वर्णन अतिशय सूचकपणे केलेलं आहे. या सर्व घटना प्रसंगाच्या माध्यमातून किंवा प्रसंग वर्णनाच्या माध्यमातून ती जी परिस्थिती आहे म्हणजे उदाहरणामध्ये या कादंबरीचे नायक असलेले किंवा मुख्य व्यक्तिरेखा असलेले राजाराम मास्तर हे गाडी वाटेने बनगरवाडीच्या दिशेने निघालेले आहेत. त्यांच्या पायाचा आवाज येणं असेल, रातकिड्यांचा आवाज असेल, वाट चुकण्याची भीती असेल किंवा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले विविध प्रश्न असतील, गावकरी असतील ते माझ्याशी कसे वागतील, हे सर्व त्यांनी एका क्रमशः घटनाप्रसंगातून सांगितलेलं आहे आणि एक वातावरण निर्मिती केलेली आहे. पुढे ही वातावरण निर्मिती अशी चाललेली आहे की चांदण्याचा प्रकाश हळूहळू कमी होत होता, धड उजेडलेही नाही. अशी ही जी परिस्थिती आहे मधली स्थिती ही त्यांनी वर्णन केलेली आहे. त्याचबरोबर पुढे पुढे चालत असताना जसं गार वारा झोंबत आहे त्याच पद्धतीने जे ग्रामीण भागामध्ये राहिलेले आहेत त्यांना मात्र त्या मातीचा देखील सुगंध येत असतो, मातीचा देखील वेगळा वास येतो आणि यांचं संपूर्ण आयुष्य जे आहे या शाळा शिक्षकांचं किंवा मास्तरांचं त्यांचं आयुष्य देखील किंवा त्यांचं जीवन जो आहे आतापर्यंतचा भाग हा ग्रामीण भागातच गेलेला असल्यामुळे त्यांना देखील हा सर्व भाग परिचयाचा आहे. मग चांदणं असेल, उजाडण्याचा प्रसंग असेल, बाभळी तरवडासारख्या झाडांचा झुडपांचा येणारा ओळखू येणारा वास असेल, वाटेवरची धूळ असेल, हे ते त्यांनी अनुभवलेलं आहे. आणि त्यांच्या ज्या काही या भावनिक अवस्था आहे जी त्यांची भावावस्था आहे त्याचंही चित्रण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे निसर्गाचं वर्णनही या घटनाप्रसंगाच्या माध्यमातून केलेलं आपणास दिसून येतं. जे शब्दसामर्थ्याच्या माध्यमातून कादंबरीकारांनी हुबेहूबपणे रेखाटलेला आहे. प्रत्यक्ष वाचकांना देखील हा प्रत्येक घटनाप्रसंग आपल्या नजरेसमोर घडतो की काय असं या ठिकाणी प्रत्यक्ष वाचताना दिसून येत आहे. बघता बघता काळोख नाहीसा झाला, दिसू लागले झाडे झुडपे दगडगोटे यांना आकार आला. चांदण्या दिसेनाशा झाल्या, रातकिडेचे गाणे थांबले, झोपेतून जाग्या झालेल्या कावळ्यांची जड काव काव ऐकू येऊ लागले. अशा पद्धतीने इथे परत पुढे निसर्ग वर्णन येथे आलेलं आहे की आता हळूहळू दिसू लागलेलं आहे. चांदण्या नाहीशा झालेल्या आहे आणि चांदण्या नाहीशा होऊन आता या ठिकाणी काय आहे सर्व स्पष्ट असा भाग त्या ठिकाणी दिसून येऊ लागला आहे, नजरेच पडत आहे. आता पूर्वी जो रातकिड्यांचा आवाज येत होता त्यांची जी विशिष्ट अशी किरकिर असा जो त्यांचा रातकिड्यांचा आवाज होता त्याला लेखकांनी कादंबरीकारांनी रातकिड्यांचे गाणे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ते रातकिड्यांचं गाणे त्यांना एक विशिष्ट अशी लय आहे, विशिष्ट असा किरकिर अशा स्वरूपाचा आवाज आहे. तो आता काय झालेला आहे, थांबलेला आहे आणि झोपेतून जाग्या झालेल्या कावळ्यांचे जड कावकाव ऐकू येऊ लागले. माणसे उठण्याच्या आधी झोपेतून उठण्याच्या आधीच पशुपक्षी जे असतात ते पशुपक्षी या ठिकाणी लवकर उठतात आणि अगदी ते जागे होतात. त्याच पद्धतीने झोपेतून जाग्या झालेल्या कावळ्यांची जड कावकाव त्या ठिकाणी ऐकायला येऊ लागलेली होती. हा एक प्रसंग कादंबरीकारांनी वर्णन केलेला आहे. या प्रसंगाच्या माध्यमातून कादंबरीकार जेव्हा बनगरवाडीला हे शिक्षक निघालेले आहे त्या घटनाप्रसंगापासून म्हणजे काळोखाची रात्र किंवा काळोख अवस्था ते दिवस उजाडण्यापर्यंतचा प्रसंग त्यांनी क्रमशः या ठिकाणी वर्णन केलेला आहे. म्हणजेच या शाळेत रुजू होण्यासाठी निघालेले शाळा मास्तर आपल्या स्वतःच्या गावाहून बनगरवाडीला जेव्हा जाण्यासाठी निघतात तेव्हा तो जाण्याचा घटनाप्रसंग मग रात्रीची अवस्था असेल, दिवसाच्या चांदण्या चमकण्याचा प्रसंग असेल, उजळण्याचा प्रसंग असेल, रातकिड्याचा आवाज असेल, तो हुबेहूबपणे त्यांनी या ठिकाणी शब्दबद्ध केलेला आहे. पुढेही त्यांनी आणखीन अनेक असा भाग वर्णन केलेला आहे ज्यामधून प्रत्यक्ष
निसर्गच आपल्या नजरेसमोर उभा त्यांनी केलेला आहे. एवढं सामर्थ्य व्यंकटेश माडगूळकर यांच्या वर्णनशैलीमध्ये आहे, भाषाशैलीमध्ये आहे. त्याचाही विचार आपण पुढील तासिकेतून करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.